आपल्या मराठी सणाच्या दिवशी सार्वजनिक मिरवणूक असेल तर त्या सार्वजनिक मिरवणुकीच्या पुढे नाचण्यासाठी आपण नर्तिका आणू का? नर्तिकांना आमंत्रण देऊ का? किंवा महिलांचे नृत्य अशा मिरवणुकीपुढे आपण आयोजित करू का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आपल्या समस्त मराठी जनांवर आलेली आहे. याचं कारण असं की आपले जे सण समारंभ आहेत ते आपल्या संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज, आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेले जे काही आपल्याला संस्कार आहेत, माहिती आहे, पद्धती आहे, त्याचं पालन करत आपण पुढे जात असतो. या सण समारंभ उत्सवांमधलाच एक वार्षिक उत्सव हा बैलपोळ्याचा असतो, वृषभ पूजनाचा असतो. काही ठिकाणी आषाढ अमावस्या, काही ठिकाणी श्रावण अमावस्या, काही ठिकाणी भाद्रपद अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो. आता आपण बैलपोळ्यावर सुद्धा व्हिडिओ केलेले आहेत, ते आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. आपण खिलार बैलांच्या जी प्रसिद्धी आहे, खिलार बैल जे बैलगाडा शर्यतीला वापरले जातात आणि त्याच्याबद्दल तरुणांमध्ये जे आकर्षण आहे आणि त्या अनुषंगाने अनेक रील्स त्याच्यावर तयार होऊन लाखो लोक फॉलोअर आहे खिलार बैलांच्या या रील्स करणाऱ्या व्यक्तींचे. अशा पद्धतीने आपण बैल असेल, बैलपोळा असेल, संस्कृती, संस्कार याबद्दल व्हिडिओ करून पुढे जात आहोत. आणि नाईलाजाने बैलपोळ्याच्या सण उत्सवाला गालबोट लावणारी ही घटना घडली म्हणून हा विषय करावा लागत आहे. बैलपोळा हा आपल्या संस्कृतीचा, हा आपल्या मातीचा, हा आपल्या कृषी व्यवस्थेचा, हा गावगाड्यातला अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे, जो आपल्याला पशूंबद्दलची कृतज्ञता शिकवतो. ज्याच्या कष्टामुळे आपले शेत शिवार फुलतात, घरी धान्याच्या राशी जमा होतात, त्या या वृषभ राजाच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस, नंदीच्या चरणी नतमस्तक होण्याचा हा दिवस म्हणजे बैलपोळा. बैलाची खांदेमळणी करून, बैलाचा साजशृंगार करून, बैलाच्या गळ्यात हार घालून, घुंगरमाळा घालून, शिंग रंगवून, झूल चढवून, बैलाला मारुतीच्या मंदिरात नेऊन नारळ फोडून उत्सव साजरा करण्याचा दिवस. आणि ह्या मिरवणुकीच्या पुढे, बैलांच्या पुढे जेव्हा DJ लावला जातो, नर्तिका नाचतात विचित्र अश्लील हावभाव करून, तेव्हा आपली वाट चुकली आहे असं नाईलाजाने म्हणावं लागतं. आणि असं या महाराष्ट्रात घडले. तालुका निफाड, जिल्हा नाशिक, गावाचं नाव शिवरी. या गावाने श्रावण अमावस्येला बैलपोळ्यानिमित्त बैलांच्या समोर, म्हणजे बैल समूहाने जिथे शेतकरी देवापुढे घेऊन जातात, मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते, नारळ फोडला जातो, त्या ठिकाणी DJ लावला आणि DJच्या तालावर जे काही त्यांनी गाणी वगैरे चालवली असतील त्या तालावर नर्तिका नाचल्या. हे सगळं वर्तन गावासमोर घडलं. गावातल्या लोकांनी ते थांबवायला हवं होतं, पण कोणी ह्याच्यात हस्तक्षेप केला नाही. आणि ह्याच्यावर कहर म्हणजे त्या नर्तिकांनी नंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर जाऊन, म्हणजे स्लॅबवर जाऊन तिथं नृत्य केलं, कारण खाली ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप होतं. ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला, महाराष्ट्राच्या ग्रामीण वातावरणाला गालबोट लावणारी, अपमानित करणारी अशी ही कृती आहे. बैलांचा सण हा आपल्या संस्कृती पूजनामधला एक महत्त्वाचा दिवस आहे. अशा वेळेस महिलांनी त्या मिरवणुकीपुढे येणे, मुक्या पशूंपुढे, समूहापुढे नाचणे आणि अशा प्रकारचं सांस्कृतिक वातावरणात हे उथळ सवंग मनोरंजन किंवा गर्दी गोळा व्हावी म्हणून केलेला हा एक आचरटपणा. आणि त्या अनुषंगाने त्या मिरवणूक आणि ग्रामीण धार्मिक वातावरणाचा झालेला अवमान, अशा दृष्टीने आपण ह्याच्याकडे पाहायला हवं. आणि ते तसं पाहिलं गेलं. ह्या गोष्टीची समाज माध्यमांवर चर्चा झाली आणि हे सगळं अघटित घडलेलं, अयोग्य घडलेलं हे पोलिसी दप्तरामध्ये जाऊन पोचलं. कारण ह्या घटनेची नोंद ही पोलीस दप्तरामध्ये करण्यात आली, कारण त्या
तिथल्या ज्या ग्रामसेविका होत्या संगीता गोसावी यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर जाऊन नर्तिकांनी जे नृत्य केलं त्याच्याबद्दलची फिर्याद ही पोलीस स्टेशनला दाखल केली आणि भारतीय न्याय संहिता त्याच्यातलं जे अनुच्छेद 292 अंतर्गत ग्रामपंचायतीच्या छतावर नाचणाऱ्या महिलांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट FIR नोंदवण्यात आला आणि बैलपोळ्याची जी सुट्टी होती त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडली होती आणि हा जो मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये संगीतसाठी जे बँड असतो, डिस्क जॉकी जे ध्वनिक्षेपक यंत्रणा लावतात आणि नृत्य करणारे लोक, त्याचं शूटिंग करणारे लोक, या सगळ्यांवर ह्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि हा गुन्हा कशासाठी आहे तर हा गुन्हा समाजाचं जे शांततामय चलनवलन चाललं आहे त्याच्यामध्ये बाधा निर्माण करणं आणि शासकीय कार्यालयावर जाऊन शासकीय कार्यालयाच्या इमारतीवर जाऊन नृत्य करणं म्हणजे शासकीय कार्यालयाच्या परिसरात परवानगी नसताना बळजबरीने घुसणं अशा या कलमाअंतर्गत या महिलांवर म्हणजे मिरवणुकीच्या पुढे नृत्य आयोजित करणाऱ्या लोकांवर, तो बँड आणणाऱ्या लोकांवर, बँड पथकावर आणि ह्या नृत्यांगनावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर आता चार्जशीट किंवा आरोपपत्र दाखल करण्याची कार्यवाही आणि त्यांना कोर्टापुढे हजर करण्याची कार्यवाही ही आता पुढे होणार आहे असं तिथले पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं ग्रामपंचायतीच्या साक्षीने, लोकांच्या साक्षीने गावात घडलं आणि हे अत्यंत चुकीचं घडलं असं मला वाटतं. महिलांनीसुद्धा अशा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नृत्य करायला यायला नको होतं, पण या नृत्याच्या अनुषंगाने त्यांचं जर पोट असेल, त्यांचं रोजीरोटीचं साधन असेल तर त्यांनी त्या आमंत्रणाचा स्वीकार करून नृत्य केलं. ते चुकीचंच आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. त्यांना ते टाळून इतर ठिकाणी इतर कार्यक्रमात नृत्य केलं असतं तरी त्यांची रोजीरोटी चालली असती. परंतु बैलपोळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमात त्यांनी येणं आणि अशा पद्धतीचं नृत्य करणं, पुन्हा शासकीय कार्यालयाच्या इमारतीवर जाणं हे सर्वथा चुकीचं आहे. ह्यांना लोकांनी थांबवायला हवं होतं, रोखायला हवं होतं. परंतु संस्कार, संस्कृती आणि नीतिमत्ता या अनुषंगाने काम करणारी तरुण पिढी आता राहिलेली नाही आहे. सर्वांना शहर, ऑर्केस्ट्रा, नाच, नृत्य, व्यसनं, धांगडधिंगा याचंच आकर्षण आहे. आपली शिरजोरी दाखवण्याचं, आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्याचं हा जो हव्यास आहे हा आपल्यासमोर हीनपणा घेऊन येत आहे आणि अशा नृत्यांगना नाचवणं हा त्या हीनपणामधलाच एक भाग आहे असं मला वाटतं. माझ्याशी तुम्ही असहमत असाल आणि असहमत असायला काही हरकत नाही, परंतु जे घडलं ते चुकीचं होतं असं या निमित्ताने मला तुमच्या सर्वांच्या समोर मांडायचं आहे. बैलपोळा हा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. तो बैलांपुढे, समाजापुढे नृत्यांगना नाचवण्याचा दिवस नाही. नृत्यांगना नाचल्या, ग्रामपंचायत कार्यालयावर गेल्या, हे सगळं वाईट घडलं. याची पुनरावृत्ती होऊ नये याची आपण काळजी घ्यायला हवी. बैलपोळा आनंदाने साजरा